मतिमंद तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या नराधमाला बेड्या. लिंगा गावातील संतापजनक घटना. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील लिंगा येथे एका 25 वर्षीय असहाय्य मतिमंद तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अत्यंत गंभीर कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास पीडित तरुणी ही घरात एकटीच झोपलेली होती. पीडितेचे आई आणि वडील नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्याच गावातील रहिवासी आरोपी यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. पीडितेच्या मतिमंदत्वाचा आणि ती घरात एकटी असल्याचा फायदा घेत या नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा घृणास्पद प्रकार घडत असतानाच पीडितेची लहान बहीण अचानक घरी पोहोचली. तिला पाहून आरोपी हा संशयास्पदरित्या घरातून बाहेर पळून गेला. बहिणीने घरात जाऊन पाहिले असता तिला आपल्या मोठ्या बहिणीची विदारक अवस्था दिसून आली. या गंभीर प्रकरणाची तक्रार पीडितेच्या 45 वर्षीय माता सौ उषा आनंदराव बावनकर यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. आरोपी यांनी असे म्हटले आहे की माझी बदनामी करत आहेत म्हणून मी विष प्राशन केले. आरोपी याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 332 तसेच कलम 64 उपकलम 1 आणि कलम 64 उपकलम 2 तसेच कलम 64 उपकलम 2 क अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक मनोज कृष्णाजी काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. समाजात अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.